गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सायन्स 1चं पहिलं युनिट ग्रॅव्हिटेशन आपण सुरू करणार आहे. या युनिटमध्ये आपल्याला जे टॉपिक्स बघायचे आहेत ते आहेत, फर्स्ट इज ग्रॅव्हिटेशन, देन सेकंड इज सर्क्युलर मोशन, देन सेंट्रिपेटल फोर्स, केपलर्स लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल अँड एस्केप वेलॉसिटी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे कॅन यू रिकॉलमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला त्याच्यामध्ये आन्सर द्यायचं आहे. पहिलाच आहे इफेक्ट्स ऑफ फोर्स. काय काय इफेक्ट्स असतात फोर्सचे? इफेक्ट ऑफ फोर्स, वी कॅन सेट अन ऑब्जेक्ट इन टू मोशन, वी कॅन ब्रिंग अन ऑब्जेक्ट टू रेस्ट विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, we can change the direction of motion, we can increase the speed of motion, we can decrease the speed of motion by application of force. हे झाले. also we can change shape of the object by the application of force. म्हणजे हे झाले effects of force. next is what types of forces are you familiar with? कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्सेस आपल्याला माहिती आहेत? जसं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फोर्स माहिती आहे तो म्हणजे मस्क्युलर फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, nuclear force, frictional force, electrical force. These are the forces which we are familiar with. And the last question is, what do you know about the gravitational force? काय आहे gravitational force? Gravitational force is a universal force. Why it is called as a universal force? Because this force is applicable to all the objects present in the universe. All the objects, all the things present in the universe apply this gravitational force on each other. प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टवरती हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असतो, अँड दॅट इज वाय धिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नोन ॲज अ युनिव्हर्सल फोर्स, युनिव्हर्सल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता याचा शोध कसा लागला? ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला? ॲज वी हॅव लर्न द फिनॉमेना ऑफ ग्रॅव्हिटेशन, it was discovered by Sir Isaac Newton. Sir Isaac Newton यांनी याचा शोध लावलेला आहे. आणि as the story goes, he was sitting under an apple tree. ॲपल ट्रीच्या खाली बसलेले होते ते, आणि काय झालेलं आहे तिथे? he suddenly an apple fall from an apple tree. he see suddenly an apple fall from an apple tree. ॲपल ट्री पासून एक ॲपल खालती पडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनात प्रश्न झालेले आहेत, व्हाय डज दिस ॲपल फॉल इन अ व्हर्टिकल डायरेक्शन टू द ग्राउंड अँड नॉट इन अ डायरेक्शन मेकिंग अन अँगल विथ द व्हर्टिकल. म्हणजेच तिरपं का नाही पडलं ते इकडे खालती? असा एखादा अँगल केला त्यांनी आणि तिरप्या डायरेक्शनमध्ये इकडे का नाही गेलं? ते सरळच का बरं आलं खाली? व्हाय डज इट डज नॉट फॉल इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन? हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ते का नाही गेलं? म्हणजे सरळ असं उडत उडत फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन असं काहीही झालं नाही. त्यांनी ते ॲपल कसं पडलेलं आहे? सरळ व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये ते खालती आलेलं आहे. अँड आफ्टर मच थॉट, आफ्टर मच ऑब्झर्वेशन्स, ही कन्क्लुडेड दॅट देअर मस्ट बी अ फोर्स दॅट इज अप्लाइड ऑन दिस ॲपल. हे जे ॲपल आहे त्या ॲपलवरती काही ना काहीतरी काय असेल, फोर्स लावलेला असेल. हा फोर्स कसा असणार आहे? इट मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द ग्राउंड. ग्राउंडकडेच हा जो फोर्स आहे तो डायरेक्टेड असणार आहे. आणि याच फोर्सला मग त्यांनी काय नाव दिलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं नाव दिलेलं आहे. अ फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट प्रेझेंट्स ऑन इट्स सरफेस. दॅट फोर्स इज नोन ॲज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? The direction of this force is towards the center of the earth. अर्थच्या सेंटरकडे या फोर्सचं काय असतं? डायरेक्शन असतं. अँड ॲज द सेंटर ऑफ द अर्थ इज टुवर्ड्स द व्हर्टिकल डायरेक्शन फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल. त्या ॲपलच्या पोझिशनपासून सेंटर ऑफ अर्थ कसा होता? व्हर्टिकल डायरेक्शनने होता, खालच्या डायरेक्शनने सरळ होता, किंवा आपण असं म्हणू की परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये होता. या पोझिशनपासून अर्थच्या सरफेसला परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये होता. आणि म्हणून मग या फोर्सचं जे डायरेक्शन आहे ते कसं आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असं या डायरेक्शन आहे. आणि म्हणून हे ॲपल काय झालेलं आहे? वरून सरळ रेषेमध्ये खालती पडलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जी फिगर दिलेली आहे आपल्याला 1.1, त्या फिगरमध्ये सुद्धा काय दाखवलेलं आहे? अर्थ दाखवलेली आहे. नंतर आपल्याला तो ॲपल ट्री दाखवलेला आहे आणि मून सुद्धा दाखवलेला आहे. आता मून तिथे का बरं दाखवला असेल? बिकॉज हा फोर्स कसा आहे?
It is a universal force. As Earth attracts the apple towards itself, Moon is also attracting the apple towards itself. म्हणजे स्वतःकडे तो मून सुद्धा काय करत आहे, त्या ॲपलला अट्रॅक्ट करत आहे. बट ॲज बिकॉज ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम द ॲपल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ. म्हणजे जो ॲपल आहे तो अर्थकडे अट्रॅक्ट झाला, मूनकडे झालेला नाही. याचं कारण काय, मून आणि ॲपल यांच्यामध्ये असलेलं अंतर. म्हणजे अंतर इथे कोणाचं कमी आहे, अर्थचं कमी आहे, आणि त्याच्यामुळे जो इफेक्ट आहे तो कोणामुळे झालेला आहे, अर्थच्या फोर्समुळे झालेला आहे. आता हा जो अर्थकडनं लावलेला फोर्स आहे हा जेवढ्या हाईटवरती तो ॲपल आहे तेवढ्याच हाईटवर लागतो का, नाही. त्याच ॲपल ट्रीवरती जितके म्हणून ॲपल्स असतील ते सगळे वेगवेगळ्या हाईट्सवर असतील. या सगळ्या वेगवेगळ्या हाईटवर असलेल्या ॲपलवरती काय होतो, हा अर्थकडनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. मीन्स दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲप्लिकेबल टू ऑल द ऑब्जेक्ट्स हॅविंग डिफरंट हाईट्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरपासून, अर्थच्या सरफेसपासून वेगवेगळ्या हाईटवर असलेले जे ऑब्जेक्ट्स असतील त्या सगळ्या ऑब्जेक्ट्सवरती हा फोर्स लावलेला असतो. मग ते अगदी खालचा इथला ॲपल असू द्या सरफेसपासून जवळ असलेलं, किंवा वरती उडणारं एखादं एरोप्लेन जरी असलं तरी सुद्धा काय राहील, या अर्थकडनं त्याच्यावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे. म्हणजे त्याचा हाईटशी काहीही संबंध नाही. हाईटनुसार तो कमी जास्त होईल कदाचित, परंतु हाईट आहे म्हणून मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार नाही असं होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फोर्स अँड मोशन. मागच्या वर्षी तुम्हाला लॉज ऑफ मोशन नावाचं युनिट होतं. या लॉज ऑफ मोशनमध्ये आपण फोर्स नंतर मोशन म्हणजे काय हे सगळं आपण शिकलेलो होतो. काय म्हटलेलं इथे, वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. जर ऑब्जेक्टचं आपल्याला स्पीड चेंज करायचं असेल, नंतर त्याचं डायरेक्शन आपल्याला बदलायचं असेल, तर या दोन्हीसाठी आपल्याला काय आवश्यक आहे, आपल्याला फोर्सची आवश्यकता आहे. फोर्स अप्लाय न करता आपण स्पीडही चेंज करू शकत नाही किंवा आपण डायरेक्शनसुद्धा बदलू शकत नाही. मग या सगळ्याच कन्सेप्टवरती बेस असलेले 3 जे लॉज होते न्यूटनचे, ते 3 लॉज कुठले होते. फर्स्ट इज लॉ ऑफ इनर्शिया, इनर्शियाचा लॉ. ठीक आहे, मी फक्त नावच सांगते, स्टेटमेंट काय आहे ते तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. लॉ ऑफ मोमेंटम हा झाला दुसरा लॉ. आणि तिसरा लॉ जो होता त्याला असं कुठलं नाव नव्हतं, पण त्याला आपण म्हणू शकतो की ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. कारण हा याच 2 कन्सेप्टवरती बेस्ड लॉ आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज ए इन्स्टंटेनियस रिॲक्शन फोर्स. आता याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे दॅट कन्सेप्ट इज सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज अ सर्क्युलर मोशन. अ सर्क्युलर मोशन इज अ मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ. एका सर्क्युलर पाथमध्ये जी मोशन होत असते त्या मोशनला काय म्हणतात, इट इज नोन ॲज अ सर्क्युलर मोशन. अँड द फोर्स बिहाइंड दिस सर्क्युलर मोशन, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. आता इथे ग्रॅव्हिटेशनशी याचा काय संबंध आहे. आपण सोलर सिस्टीम पाहतो. सोलर सिस्टीममधले सगळे सोलर प्लॅनेट्स आपल्याला माहिती आहेत. ते सनभोवती जे फिरतात ते कसे फिरतात, दे मूव्ह इन अ सर्क्युलर मोशन. मग यांच्या मोशनचं कारण काय आहे, या सर्क्युलर मोशनचं कारण काय आहे, तर ते आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याचं रिलेशन काय ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग, take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in figure. स्ट्रिंग घ्यायची आहे, त्याच्या एका साईडला इथे स्टोन लावायचा आहे आणि काय करायचं आहे, या जो स्टोन लावलेला आहे ती स्ट्रिंग आहे, ती स्ट्रिंग आपल्याला गोल फिरवायला सुरुवात करायची आहे. काय होईल इथे, द स्टोन इट विल स्टार्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ. मीन्स नाउ वी सेट द स्टोन इन सर्क्युलर मोशन. आपण त्या स्टोनला सर्क्युलर मोशनमध्ये सेट केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की in which direction is the force acting, how will you stop this force from acting and what will be the effect on the stone. म्हणजे स्टोनवरती काय इफेक्ट होईल जर आपण फोर्स काढून घेतला तर. आणि सगळ्यात पहिला फोर्स आहे, आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. येस, वी आर अप्लाइंग सम फोर्स ऑन द स्टोन ॲज वी आर moving the string in circular direction. We are holding the string in our hand and then we are moving the
स्ट्रिंग इन सर्क्युलर डायरेक्शन. वी आर अप्लाइंग द फोर्स बाय आवर फिंगर्स. आपण आपल्या बोटांनी काय करतोय त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत आहे. नाव काय म्हटलंय, इन विच डायरेक्शन इज द फोर्स ऍक्टिंग. आपण आपल्या बोटांनी ही स्ट्रिंग पकडलेली आहे आणि आपण ती मूव्ह करत आहे. याचाच अर्थ याचं जे डायरेक्शन आहे ते कुठे असणार आहे, हे फोर्स, हा झाला तो फोर्स आपण लावत आहे तो, आणि हे झालं त्याचं डायरेक्शन कुठे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, टुवर्ड्स आवर फिंगर. आपल्या बोटांच्याकडे त्याचं डायरेक्शन असणार आहे. आपण आपल्या बोटांनी त्याला फोर्स लावत आहे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग. आपण समजा या स्ट्रिंगला रिलीज केलं म्हणजे सोडून दिलं. सोडल्याबरोबर काय होईल, किंवा फोर्स लावणं सोडून दिलं तर काय होऊन जाईल, आपण काय केलेलं येते, आपण त्याच्यावरती लावलेला फोर्स हा काढून घेतलेला आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. तो स्टोन जो आहे तो स्टोन काय होईल, इट विल मूव्ह इन अ डायरेक्शन. एका डायरेक्शनमध्ये तो जो स्टोन आहे तो फेकला जाईल. कोणत्या डायरेक्शनने फेकला जाईल, आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे की समजा या ठिकाणी जर तो स्टोन असेल, ए ही ती पोझिशन आहे, या ठिकाणी जर तो स्टोन असेल तर तो कसा जाणार आहे, टुवर्ड्स द टँजंट ड्रॉन फ्रॉम दिस पॉइंट. या ठिकाणी जो आपण टँजंट काढू त्या टँजंटच्या डायरेक्शनमध्ये सरळ तो जो स्टोन आहे तो फेकला जाईल. तो गोल 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 फिरत जाणार आहे का, नाही, गोल गोल फिरत जाणार नाही, तर तो टँजंटच्या अलॉंग जाईल. समजा या ठिकाणी जर असेल तो स्टोन तर इथून जो टँजंट काढू आपण त्या टँजंटच्या डायरेक्शनमध्ये तो जो स्टोन आहे तो फेकला जाईल. याचं कारण सर्क्युलर मोशनमध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर त्याचं डायरेक्शन काय असतं, त्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन कसं असतं, इट इज अलॉंग द टँजंट ड्रॉन ॲट द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. जो कुठली ऑब्जेक्टची त्या पोझिशन असेल तिथे जो टँजंट काढला जाईल त्या टँजंटच्या अलॉंग त्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन असतं आणि तिकडेच तो ऑब्जेक्ट काय होतो, फेकला जातो. तो जो फोर्स आपण लावलेला आहे तो त्या फोर्सचं डायरेक्शन मात्र कुठे आहे, इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ दिस सर्क्युलर मोशन. त्या सर्क्युलर मोशनच्या सेंटरकडे जाणारा हा फोर्स आहे. अँड दॅट इज वाय दिस फोर्स इज नोन ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. या फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. द अदर मिनिंग ऑफ सेंट्रिपिटल इज सेंटर सीकिंग फोर्स. सेंटर सीकिंग फोर्स. सीकिंगचा अर्थ, सेंटर सीकिंगचा अर्थ काय, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, सेंटरकडे जाणारा फोर्स, आणि म्हणून याला म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. मग यू नो दॅट द मून विच इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ गोज राउंड इन इट डेफिनेट ऑर्बिट. Now what is the direction of this moon when it is revolving around a circular orbit around the earth? The direction is along the tangential path. त्याचं सुद्धा डायरेक्शन कसं असणार आहे, टँजेंटियल पाथ असणार आहे. जर अर्थने हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढून घेतला तर, इफ अर्थ रिमूव्स दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स, व्हॉट विल हॅपन, द मून विल ऑल्सो गेट डायरेक्शन टुवर्ड्स द टँजेंटियल पाथ. इट विल मूव्ह अलॉंग द टँजेंटियल पाथ. टँजेंटियल पाथने तो सरळ चालला जाईल. सोलर सिस्टीममध्ये सुद्धा सनने जर फोर्स काढून घेतला तरी सुद्धा काय होणार आहे, जेवढे म्हणून प्लॅनेट्स आहेत त्यांची जी करंट पोझिशन असेल तिथून ते टँजेंटियल डायरेक्शनने सरळ चालले जातील. सोलर सिस्टीम अस्तित्वात राहणार नाही. म्हणजेच द रिझन बिहाइंड दिस सोलर सिस्टीम आपली का बरं अस्तित्वात आहे, याचं कारण इट इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाउ हिअर दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द सेंट्रिपिटल फोर्स. जो अर्थने लावलेला फोर्स असतो मूनवरती तो सुद्धा कसा असतो, इट इज ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ॲट द सेम टाइम इट इज सेंटर सीकिंग फोर्स. सेंटर सीकिंग फोर्स आहे हा, अर्थच्या सेंटरकडे डायरेक्शन असलेला हा फोर्स आहे. दॅट फोर्स इज नोन ॲज द ग्रॅव्हिटेशनल सेंट्रिपिटल फोर्स. अँड द रिझन बिहाइंड दिस एक्झिस्टन्स ऑफ आवर सोलर सिस्टीम इज सेंट्रिपिटल ग्रॅव्हिटेशन फोर्स. ठीक आहे, इथपर्यंत पेज नंबर 1 आणि 2 हे जे आहेत ते तुम्ही आज वाचायचे. उद्या आपण याच्यात पुढचं टॉपिक केप्लर्स लॉज आपण सुरू करणार आहे. ठीक आहे, केप्लर्स लॉज अतिशय महत्त्वाचे, तेही वाचून ठेवा म्हणजे उद्याला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून चांगलं समजेल.